जय शिवराय बांधवांनो. मी गणेश शुक्ले पाटील, संस्थापक अध्यक्ष धर्मवीर छावा संघटना. बांधवांनो, धर्मवीर छावा संघटना गेल्या अनेक वर्षापासून आपण बघत आहात. महिला स्वावलंबीकरण असो, त्यासाठी सिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवराय मना शिवजयंती घराघरात हा उपक्रम राबवून शिवरायांचे विचार घराघरात पोहोचण्यासाठी धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने शिव स्मारक आणि भगवा ध्वजाचे वाटप करण्यात आले. असे अनेक उपक्रम धर्मवीर छावा संघटना सातत्याने राबवत असते. अलीकडच जर घ्यायचं म्हणलं तर शेतकऱ्यांना, गोरगरीब कष्टकरी जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना बी बियाण्याचं वाटप आणि शेतकऱ्यांना लढण्याचं बळ यावं, संकटावर मात करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शंभू गाथा या पुस्तक आणि कपाशीचं बियाणं शेतकऱ्यांना वाटप केलं. या मागचा उद्देश एकच आहे, जेव्हा शेतकरी जगला तर देश जगेल. आपल्या भारत देशामध्ये जय जवान जय किसान हा नारा दिला जातो, कारण की हा भारत देश आपला हा कृषी प्रधान देश आहे. पण कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचे काय हाले आपण सर्वजण जाणत आहात. आता धर्मवीर छावा संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आपण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना धर्मवीर छावा संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले पदाधिकारी निवेदन देत आहेत. निवेदनामध्ये आपली एक मुख्य मागणी आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्या जर रोखायच्या असतील तर शेतकऱ्यांना 10,000 रुपये हेक्टरी, म्हणजे पेरणीसाठी हेक्टरी 10,000 रुपये अनुदान द्यावे. त्याच्या मागचा उद्देश एकच आहे, गोरगरीब कष्टकरी शेतकरी जेव्हा पेरणीच्या टायमाला संकटामध्ये असतो त्या टायमाला शेतकऱ्याला सावकारी कर्जाखाली सावकाराकडनं चढ्या दरानं नाईलाजाने पैसे घ्यावे लागते. आणि चढ्या दरानं पैसे घेतल्यानंतर नापिकीमुळं किंवा उत्पन्न कमी झाल्यामुळे किंवा विविध कारणांमुळे शेतकऱ्यावरती ते कर्ज वाढत जातं आणि कर्जाचा डोंगर होतो आणि साहजिकच शेतकरी त्यामुळे नैराश्यात जाऊन शेतकरी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलत असतो. तुम्ही कोणतंही वर्तमानपत्र घ्या, एक दिवस 2 दिवस जाऊ द्या, तुम्हाला शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी वाचायला भेटते. तेव्हा आपण शहरात राहून जेव्हा बातमी वाचतो आपण, तेव्हा असं मन कासावीस होतं, कारण की आपण एक गोरगरीब कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील आपण जन्माला आलेलो आहोत. या देशामध्ये धनदांडगे हजारो कोटीचं कर्ज बँकाला लुटून लुबाडून विदेशामध्ये स्थायिक होतात. गोरगरीब मायबाप शेतकरी 2-4 लाखाच्या कर्जामुळे आपलं जीवन संपवतो. त्याला कारणीभूत इथली आपली राजकीय मानसिकता, प्रशासन आणि इथले राज्यकर्ते. कारण की शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर एक तुटपुंजी मदत त्या कुटुंबाला दिली जाते. पण धर्मवीर छावा संघटनेची ही मागणी आहे, शेतकऱ्यांना जर तुम्ही, सरकारने जर शेतकऱ्याला पेरणीच्या टायमाला जर मदत केली, हेक्टरी 10,000 रुपये जर तुम्ही शेतकऱ्याला जर दिले, अनुदान जर दिले, तर जर सावकारी कर्ज किंवा बाकीचे कर्ज चढ्या दराने घ्यायची गरज शेतकऱ्याला भासणार नाही. जर सरकारने समजा हेक्टरी दिले, 10,000 रुपये जर दिले, कुटुंब उद्ध्वस्त होण्यानंतर जर मदत सरकार करू शकते, तर कुटुंब उद्ध्वस्त व्हायच्या पहिलं का बरं सरकार मदत करू शकत नाही? कारण की जेव्हा एखादा शेतकऱ्याची आत्महत्या होते तेव्हा त्याच्या एक नाही तर 2 पिढ्याचं नुकसान होते. कारण की कुणाचा तरी मुलगा जातो, कुणाचा तरी नवरा जातो, कुणाचा आई वडील त्याचं जीवन संपवलेलं असतं आणि अख्खं कुटुंबाची राख रांगोळी होते आणि त्याच्या 2 पिढ्याचं नुकसान त्या ठिकाणी होत असतं. तर धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने आतापर्यंत आपण बघितलं असेल, तहसीलदार, कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांना आपण राज्यभर, आपण नागपूर, पुणे, संभाजीनगर विभाग, सगळ्या विभागामध्ये संघटनेचे पदाधिकारी निवेदन देत आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी 10,000 रुपये पेरणीला हेक्टरी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, ह्या मागणीचे. आता हे आपण ही मागणी लावून धरली, पण येत्या काही 10-15 दिवसामध्ये
सरकार म्हणजे आपलं पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे। या पावसाळी अधिवेशनामध्ये ही मागणी प्रामुख्याने मांडून मुख्यमंत्री ते आमदारापर्यंत सर्व पक्षाच्या जे सत्तेत असो किंवा विरोधकात असो या सर्व आमदारांना, मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने या मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे, जेणेकरून की आपण शेतकऱ्यांच्या नावावर मतदान घेतलंय, आपण जय जवान जय किसान शेतकऱ्यांना बोलताफा देऊन आपण सत्तेवरती येतात आणि सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक पक्ष शेतकऱ्यांना विसरतो। या मागणीचे निवेदन आपण येत्या अधिवेशनामध्ये ही मागणी प्रामुख्याने मुख्यमंत्र्याने, आपल्या कृषी मंत्र्याने आणि सर्व मतदारसंघातील सर्व पक्षाच्या आमदारांना या मागणीचं आपण निवेदन देणार आहोत की मायबाप शेतकऱ्यांचे मतदान घेऊन तुम्ही सत्तेत आलात, तुम्ही आमदार झालात, त्या शेतकऱ्यांसाठी आपण ही जी मागणी आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे, जेणेकरून की जे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागतं ते कर्ज घ्यावं लागणार नाही आणि शेतकरी त्या सावकारी कर्जाच्या फाशामध्ये अडकणार नाही। तर अशा आशयाचे आपण येत्या काळामध्ये सर्व आमदारांना, मंत्र्याला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने धर्मवीर छावा संघटनेचं शिष्टमंडळ प्रत्येक मतदारसंघातील आमदारांना, प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी हे निवेदन देणार आहेत। आणि ही जी मागणी आहे की शेतकऱ्यांना पेरणीसाठी अनुदान देण्यात यावं, ही मागणी जोपर्यंत पदरात पडणार नाही तोपर्यंत धर्मवीर छावा संघटना याच्यासाठी जीवाचं रान करून लढणार आहे। आणि या पावसाळी अधिवेशनात या सत्ताधाऱ्यांना आणि सर्व आमदारांना या मागणीचा मुद्दा, महत्वपूर्ण मुद्दा चर्चेला घेऊन आणि तात्काळ याच्यावरती अंमलबजावणी करून शेतकऱ्याच्या खात्यावरती 10,000 रुपये पेरणीसाठी द्यावे, या मागणीसाठी धर्मवीर छावा संघटना शेतकऱ्याचे लेकरू म्हणून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी धर्मवीर छावा संघटना तुम्ही बघत असताल नेहमी शेतकऱ्यांच्या, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्या हक्कासाठी उभा राहत असते। आणि संघटनेचं ब्रीद वाक्यच आहे, जातीवादाला नाही थारा, सामाजिक सलोखा हाच नारा। ही ज्वलंत क्रांतिकारी चळवळ धर्मवीर छावा संघटना महाराष्ट्रभर सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याचं जाळं विणत आहे आणि या संघटनेमध्ये शेतकरी बांधवाने जास्तीत जास्त सहभागी व्हावं, कारण की हा मुद्दा जेव्हा आपल्याला मांडायचा आहे प्रत्येक आमदार, खासदार आणि मंत्र्यासमोर आपला मांडला जाणार आहे आणि जोपर्यंत ही मागणी शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही तोपर्यंत धर्मवीर छावा संघटना निवेदनाच्या माध्यमात असो, उपोषणाच्या माध्यमात असो, वेळ प्रसंगी उद्रेकी आंदोलन करायच्या सुद्धा मनस्थितीमध्ये आहे। आणि येत्या काळामध्ये याच मागणीला घेऊन धर्मवीर छावा संघटना रोडवरती आणि निवेदन, लोकशाही मार्गाने आंदोलन पुकारल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो। आणि शेवटी एवढंच सांगतो, शेतकरी बांधवांनो, आत्महत्या हा पर्याय नाही। मी नेहमी माझ्या फेसबुकला टाकत असतो, जेव्हा जेव्हा पेपर वाचतो तेव्हा जी बातमी मला वाचायला भेटते की किरकोळ कारणामुळं आणि कर्जापायी, नापिकी पायी शेतकरी आत्महत्या करतो, तेव्हा कासावीस होतं। आणि फेसबुकला मी आवाहन करीत असतो, आत्महत्या बांधवांनो, आत्महत्या हा पर्याय नाही, कारण की कोणत्याही परिस्थितीमध्ये लढायचं शिका। कारण की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्व महापुरुषांनी समाजाला कसं जगावं, कसं लढावं आणि कसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसा सामना करावा याचं सर्व महापुरुषांनी, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, साधू संतांनी, महापुरुषांनी आपल्याला परिस्थितीशी दोन हात कसे करायचे त्याचा आपल्याला जनजागृती केलेली, उपदेश दिलेले, त्यांच्याच उपदेशावरती आपण चालत विचारावर चालायचं आहे। आणि शेतकरी मायबापांनो, आत्महत्या हा पर्याय नाही। मी नेहमी सांगत असतो, कोणतीही अडचण असली तर हक्काने फोन करा आणि त्यासाठी एक धैर्य मनात ठेवून धर्मवीर छावा संघटनेची स्थापना झालेली आहे। गोरगरीब, कष्टकरी, कामगार आणि यांच्यासाठी धर्मवीर छावा संघटना महाराष्ट्रभर भविष्यात काम करणार आहे। या अगोदरही आपण सांगितल्याप्रमाणे उपक्रम राबवत आहोत, शेतकऱ्यांसाठी असो, गोरगरिबांसाठी असो, कामगारांसाठी असो, आणि विशेष म्हणजे ज्या बी गोरगरीब, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे फोन येतात, जेव्हा बी संघटना मदत करते तेव्हा त्याची TRP किंवा त्याचा फोन कॉल रेकॉर्ड किंवा कधी करत नाही आणि
त्याची प्रसिद्धी संघटनेसाठी घेत नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून आता येत्या एकच सरकारला आवाहन करतो की शेतकऱ्याला हेक्टरी 10,000 रुपये अनुदान द्या. त्याशिवाय शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर शेतकऱ्यांसाठी 10,000 रुपये अनुदान देणं गरजेचं आहे. कारण पेरणीच्या टायमाला शेतकरी अडचणीत असतो. त्यामुळे ही मागणी घेऊन धर्मवीर छावा संघटना येत्या काळामध्ये तीव्र आंदोलन करणार आहे. एवढंच बोलतो. जय शिवराय.